नमस्कार मंडळी. आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाही. आज आपण अशा एका तिथीचे महात्म्य आणि कथा ऐकणार आहोत, जी मानवी मनाला कोलाहलातून शांततेकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृताकडे घेऊन जाते. ती तिथी म्हणजे मौनी अमावस्या. माघ महिना म्हणजे थंडीचा कडाका आणि भक्तीची ऊब. या पवित्र महिन्यात जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा जी अमावस्या येते तिला आपण मौनी अमावस्या किंवा माघी अमावस्या म्हणून ओळखतो. शास्त्र असे सांगते की याच दिवशी या सृष्टीचे निर्माते मनु ऋषी यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला मौनी हे नाव पडले. तसेच मुनी म्हणजे जो मनन करतो, जो शांत राहतो, त्या साधकांच्या वृत्तीला साजेसा हा दिवस आहे. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की मौनी म्हणजे मौन धारण करणे, स्वतःमध्ये आत्मचिंतन करत शांत राहणे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती केवळ मनोरंजन नाही, ती एक साधना आहे. मंडळी, या कथेचे श्रवण का करावे? ही कथा केवळ ऐकणे म्हणजे कानांना तृप्त करणे नव्हे, तर जो भाविक ही कथा शेवटपर्यंत एकाग्र चित्ताने ऐकेल, त्याच्या घरातील अकाली मृत्यूची भीती नष्ट होईल, पितृदोषाचे निवारण होईल आणि जीवनात अखंड सौभाग्य व सुखशांती प्राप्त होईल, अशी या कथेची फलश्रुती आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की संसारातील सर्व व्याप बाजूला सारून मनाला स्थिर करून ही अमृततुल्य कथा शेवटपर्यंत ऐका. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत आहे. जर माझी मेहनत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये जय पितृदेव नक्कीच लिहा. चला तर मग ऐकूया मौनी अमावस्येची महान कथा. मंडळी, कथेच्या मुख्य प्रवाहात उतरण्याआधी आपल्याला या दिवसाचे एक गुपित समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी गंगा स्नानाला इतके महत्त्व का? प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर लक्षावधी भाविक का जमतात? याचे उत्तर आपल्या पुराणांमध्ये दडलेले आहे. जेव्हा देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आली. त्या अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये झटापट झाली. त्या झटापटीत अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब ज्या ठिकाणी पडले तिथे कुंभमेळा भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक ही ती पवित्र स्थाने. अशी श्रद्धा आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी ग्रहांची स्थिती अशी बनते की साक्षात अमृताचा अंश गंगेच्या पाण्यामध्ये उतरतो. त्यामुळे या दिवशी केलेले स्नान हे केवळ शरीराची शुद्धी करत नाही, तर जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करून आत्म्याला अमरत्वाच्या मार्गावर नेते. म्हणूनच याला अमृत स्नान किंवा शाही स्नान असेही म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मौनाचे महत्त्व सांगताना ओव्यांमध्ये म्हटले आहे की शब्दांपेक्षा मौन हे जास्त बोलके असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. पण बोलण्याआधी मनन करणे किती गरजेचे आहे, हे मौनी अमावस्या शिकवते. चला तर मग आता आपण वळूया त्या पुण्यभूमीकडे जिथे या कथेचा उगम झाला. मंडळी, भारताच्या दक्षिण टोकाला जिथे विद्वत्ता आणि संस्कृतीचा संगम झाला आहे, अशा ठिकाणी कांचीपुरी नावाची एक सुंदर नगरी वसलेली होती. या नगरीत उंचच उंच मंदिरे होती, ज्यांचे कळस आकाशाला भिडत होते. घराघरातून वेदांचे पठण ऐकू येत असे. लोक सात्विक होते, अतिथीला देव मानणारे होते. याच नगरीत देवस्वामी नावाचे एक अत्यंत विद्वान आणि कर्मठ ब्राह्मण राहत होते. त्यांचे नाव सार्थकी लावणारे त्यांचे आचरण होते. ते वेदशास्त्र संपन्न तर होतेच, पण त्यांचा स्वभाव लोण्यासारखा मऊ होता. त्यांच्या पत्नीचे नाव होते धनवती. नावात धन असले तरी तिचे खरे धन तिची मुले आणि तिची भक्ती होती. त्यांच्या या सुखी संसारात 7 पुत्ररत्ने होती. 7ही मुले गुणी, आज्ञाधारक आणि विद्वान होती. आणि या 7 भावांच्या पाठीवर देवाने त्यांना एक लाडकी कन्या दिली होती.
तिचे नाव होते गुणवती. गुणवती खरोखरच गुणांची खाण होती. जशी कमळाच्या फुलाला सुगंध असावा तशी ती सुंदरही होती आणि सुसंस्कृतही होती. घरात 7 भावांची ती एकुलती एक लाडकी बहीण असल्याने तिचे लाड पुरवण्यात कोणाही भावाने कसर सोडली नव्हती. ती अंगणात खेळत असताना तिच्या पैंजणांचा आवाज संपूर्ण घरात आनंद पसरवत असे. हळूहळू काळ पुढे सरकत होता. चिमणीसारखी बागडणारी गुणवती आता मोठी झाली होती. तिचे रूप लावणे पाहून पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात. आता ती विवाहयोग्य झाली होती. साहजिकच आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता लागली. एका शुभ दिवशी देवस्वामींनी आपल्या मोठ्या मुलाला जवळ बोलावले. ते म्हणाले, "पुत्रा, आपली गुणवती आता उपवर झाली आहे. तिच्यासाठी एखादा सुयोग्य, विद्वान आणि आपल्या कुळाला साजेसा असा वर शोधणे आपले कर्तव्य आहे. पण त्याआधी तिचे नशीब काय सांगते हे पाहणे गरजेचे आहे. तू तिची जन्मकुंडली घे आणि नगरातील सर्वात श्रेष्ठ ज्योतिषाकडे जाऊन तिच्या भविष्याचा वेध घे." वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून मोठा मुलगा कुंडली घेऊन नगरात निघाला. कांचीपुरीमध्ये एक असे ज्योतिषी होते, ज्यांचे भविष्य कधीही खोटे ठरत नसे. त्यांच्या शब्दाला रेषेचा मान होता. मुलगा त्यांच्याकडे पोहोचला. त्याने आदराने त्यांना नमस्कार केला आणि बहिणीची कुंडली त्यांच्यासमोर ठेवली. "गुरुजी, ही माझ्या धाकट्या बहिणीची कुंडली. माझ्या वडिलांनी, देवस्वामींनी तिच्या विवाहासाठी योग पाहण्यास सांगितले आहे. कृपया सांगा, तिला कसा पती मिळेल? तिचे भविष्य कसे असेल?" ज्योतिषांनी कुंडली हातात घेतली. त्यांनी आकडेमोड सुरू केली. ग्रहांची स्थिती, नक्षत्रांचे चरण, राशींचे बळ सर्व काही बारकाईने पाहू लागले. पण जसजसे ते खोलवर विचार करू लागले तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. सुरुवातीला शांत असलेला त्यांचा चेहरा आता गंभीर झाला होता. कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. हे पाहून देवस्वामींचा मुलगा अस्वस्थ झाला. त्याच्या मनात धडकी भरली. त्याने विचारले, "काय झाले गुरुजी? आपण इतके गंभीर का झालात? काही अशुभ तर नाही ना?" ज्योतिषांनी एक दीर्घ निश्वास सोडला. ते म्हणाले, "बाळा, काय सांगू? तुझ्या बहिणीच्या कुंडलीत राजयोग आहे, सुख आहे, संपत्ती आहे. पण काय गुरुजी?" मुलाचा कंठ दाटून आला. "पण तिच्या नशिबात विवाहाचे सुख नाही. लग्नाच्या वेळी सप्तपदीचे 7 फेरे पूर्ण होताच किंवा विवाह होऊन ती सासरी जाताच तिला वैधव्य प्राप्त होईल असा स्पष्ट आणि कठोर योग या कुंडलीत दिसत आहे." हे शब्द ऐकताच मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. कानांवर विश्वास बसेना. आपली लाडकी बहीण, जिच्या सुखाची स्वप्ने त्यांनी रंगवली होती, जिचे हात अजून मेहंदीने रंगलेही नाहीत, तिच्या कपाळावरचे कुंकू पुसले जाणार? हे कसे शक्य आहे? तो जड पावलांनी डोळ्यात अश्रू घेऊन घरी परतला. त्याने जेव्हा ही हकीकत देवस्वामी आणि धनवती यांना सांगितली तेव्हा घरात एकच हाहाकार उडाला. धनवतीने हंबरडा फोडला. "माझ्याच मुलीच्या नशिबात हे दुःख का? आम्ही कोणाचे काय वाईट केले होते?" असा आक्रोश ती करू लागली. पण देवस्वामी धीर गंभीर होते. त्यांना माहीत होते की रडून प्रश्न सुटणार नाही. ते स्वतः त्या ज्योतिषाकडे गेले. त्यांनी ज्योतिषाचे पाय धरले आणि विनवणी केली. "गुरुजी, शास्त्रात जर रोगाचे निदान आहे तर त्यावर औषधही असेलच. माझ्या मुलीचे वैधव्य टाळण्याचा काहीतरी मार्ग सांगा. मी माझे प्राण द्यायलाही तयार आहे, पण माझ्या मुलीचे कुंकू वाचवा." ज्योतिषी म्हणाले, "ब्राह्मण देवता, विधिलिखित बदलणे सोपे नसते. पण एक मार्ग आहे. सिंहलद्वीप नावाच्या बेटावर एक धोबीण राहते. तिचे नाव आहे सोमा. ती एक सामान्य स्त्री नाही. ती महासती आहे, पतिव्रता आहे आणि तिची भक्ती अगाध आहे. जर ती सोमा धोबीण स्वतः तुमच्या घरी आली आणि तिने तुमच्या मुलीच्या लग्नात पूजा केली,
किंवा तिने आपल्या पुण्याईचे फळ तुमच्या मुलीला दिले तरच हा वैधव्य योग टळू शकतो. सिंघल द्वीप म्हणजे आजचे श्रीलंका, आणि तिथून एका धोबिणीला आणायचे 7 समुद्र पार करून. हे काम महाकठीण होते. पण प्रश्न गुणवतीच्या आयुष्याचा होता. देवस्वामींनी विचार केला. स्वतः जाणे वयामुळे शक्य नव्हते. त्यांनी आपल्या सर्वात लहान मुलाला, जो धाडसी आणि हुशार होता, त्याला बोलावले. बाळा, तुला तुझ्या बहिणीला घेऊन सिंघल द्वीपात जावे लागेल. सोमा धोबिणीला शोधून आणावे लागेल. हे कार्य तुझ्या बहिणीच्या प्राणांचे रक्षण करणारे आहे. लहान भावाने तत्काळ होकार दिला. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी ताईला घेऊन नक्की जाईन आणि सोमा मातेला घेऊनच येईन. गुणवती आणि तिचा लहान भाऊ प्रवासाला निघाले. रस्ता सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्र श्वापदांची भीती, तहान भुकेची पर्वा न करता ते चालत होते. कित्येक दिवस चालल्यानंतर ते समुद्राच्या काठावर पोहोचले. समोर अथांग सागर पसरलेला होता. लाटांचा प्रचंड आवाज, पाण्याचा निळाशार विस्तार पाहून त्यांचे मन थोडे खचले. आता हा समुद्र कसा पार करायचा? पलीकडे कसे जायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. दिवस मावळत होता. आकाशात रंगांची उधळण झाली होती. पण या भावा बहिणीच्या मनात मात्र चिंतेचा कारोग दाटला होता. त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या एका विशाल वडाच्या झाडाखाली आश्रय घेतला. भूक आणि तहानेने त्यांचे जीव व्याकुळ झाले होते. जवळच थोडे पाणी मिळाले, पण अन्न काहीच नव्हते. थकल्यामुळे त्यांना तिथेच झाडाच्या मुळाशी झोप लागली. त्या वडाच्या झाडावर एक गिधाडाचे कुटुंब राहत होते. गिधाड म्हणजे तसे आभक्ष भक्षण करणारे पक्षी, पण या कथेत त्यांचे रूप वेगळे आहे. झाडाच्या घरट्यात गिधाडाची पिल्ले आपल्या आईची वाट पाहत होती. आई दिवसभर अन्नाच्या शोधात बाहेर गेली होती. जेव्हा संध्याकाळी गिधाड मादी परत आली, तेव्हा पिल्ले चिवचिवाट करू लागली. आई, आई, आम्हाला खूप भूक लागलीये. आज तू काय आणलेस? गिधाड मादीने पंख मिटले आणि खिन्न होऊन म्हणाली, बाळांनो, आज मला काही शिकार मिळाली नाही. माझे नशीब फुटकं आहे. पिल्ले रडू लागली. पण आई, आता आम्ही काय खाणार? आम्हाला भूक सहन होत नाहीये. तेव्हा गिधाड मादीच्या मनात एक पापी विचार आला. ती म्हणाली, रडू नका. आपल्या झाडाखाली पहा. 2 मानवाची मुले झोपलेली आहेत. ती खूप थकलेली आहेत. त्यांच्यात आता उठण्याचीही ताकद नाही. मला वाटते ती आज रात्रीच भूक आणि तहानेने मरतील. उद्या सकाळी सूर्य उगवताच मी त्यांचे कोवळे मांस तुम्हाला खाऊ घालीन. तुमची भूक नक्कीच भागेल. झाडाखाली झोपलेल्या गुणवती आणि तिच्या भावाने हे सर्व ऐकले. त्यांच्या अंगावर काटा आला. मृत्यू इतका जवळ येऊन ठेपला आहे. आपण ज्या झाडाचा आश्रय घेतला तिथेच आपला काळ उभा आहे. गुणवती भीतीने थरथर कापू लागली. भावाने तिला घट्ट धरून ठेवले. पण त्याच वेळी घरट्यातून एक वेगळाच आवाज आला. ती पिल्ले, जी भुकेने व्याकुळ होती, ती आपल्या आईला म्हणाली, नाही आई, हे पाप आपण करायचे नाही. ते आपले अतिथी आहेत. आपल्या झाडाच्या छायेत त्यांनी आश्रय घेतला आहे. जर आश्रयाला आलेल्या जीवाचा आपण घात केला किंवा आपल्या दारात ते भुकेने मेले, तर आपल्याला नरकातही जागा मिळणार नाही. हे अधर्म आहे. अग्नी आपली भूक जाळू शकतो, पण पाप आपल्या आत्म्याला जाळे. आई, तू तर आम्हाला नेहमी धर्माचे पालन करायला सांगतेस. मग आज तूच अधर्माचा विचार का करत आहेस? पिलांचे हे शहाणपणाचे, संस्काराचे बोलणे ऐकून गिधाड मादीचे डोळे उघडले. तिला स्वतःची लाज वाटली. तिचे मातृहृदय आणि प्राणीधर्म जागा झाला. खरंच, माझ्या मुलांनी मला आज धर्माची आठवण करून दिली. असा विचार करून ती खाली उतरली. ती त्या घाबरलेल्या मुलांजवळ गेली. तिने मान झुकवली आणि म्हणाली, मानवपुत्रांनो, घाबरू नका.
मी तुमचे बोलणे आणि माझी चूक दोन्ही ओळखले आहे. मी तुम्हाला खाणार नाही, तर तुम्हाला मदत करीन. मला सांगा, तुम्ही या निर्जन ठिकाणी या संकटात कशासाठी आला आहात? मुलाने हात जोडून सर्व हकीकत सांगितली. गुणवतीच्या वैधव्य योगाबद्दल आणि सोमा धोबिणीला आणण्यासाठी चाललेल्या धडपडीबद्दल सांगितले. हे ऐकून गिधाड मादी म्हणाली, धन्य आहे तुमचे प्रेम आणि त्याग. मी तुम्हाला वचन देते, उद्या सकाळी मी स्वतः तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून किंवा मार्ग दाखवून समुद्र पार करून सिंघल द्वीपात सोमाच्या घरी पोचवीन. आजची रात्र तुम्ही निर्धास्तपणे झोपा. त्या गिधाडाने त्यांच्यासाठी काही फळे आणि कंदमुळं आणून दिली. पोटभर अन्न आणि सुरक्षेची खात्री मिळाल्यावर ते दोघे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या सोनेरी किरणांसोबत गिधाडाने आपले वचन पाळले. त्याने त्या दोघांना सिंघल द्वीपाचा रस्ता दाखवला आणि समुद्र पार करण्यास मदत केली. सिंघल द्वीप हे निसर्ग सौंदर्याने नटलेले बेट होते. तिथे नारळाची झाडे, सुपारीच्या बागा आणि समुद्राची गाज होती. चौकशी करत करत ते सोमा धोबिणीच्या घराजवळ पोचले. सोमाचे घर साधेच होते, पण तिथे एक वेगळीच पवित्रता जाणवत होती. अंगणात तुळस होती, सारवलेली जमीन होती. आता प्रश्न होता की सोमाला कसे ओळखायचे आणि तिला कसे राजी करायचे? गुणवतीच्या भावाने विचार केला, आपण जर सरळ जाऊन तिला सांगितले की चल आमच्या घरी, तर ती येईल का? नाही. आधी तिचे मन जिंकावे लागेल. तिची सेवा करावी लागेल. त्यांनी एक युक्ती शोधली. त्यांनी आपली ओळख लपवून ठेवली. सोमाच्या घराच्या जवळच एका झाडाच्या आडुशाला त्यांनी मुक्काम केला. सोमा, धोबीण आणि तिचे कुटुंब पहाटे उठण्याआधीच गुणवती आणि तिचा भाऊ तिच्या घरी जायचे. पहाटेचा अंधार असतानाच गुणवती अंगण झाडून काढायची, सडा टाकायची, सुंदर रांगोळी काढायची, तुळशीला पाणी घालून दिवा लावायची. तिचा भाऊ बाहेरून पाणी भरून आणायचा, लाकडे फोडून ठेवायचा, जनावरांचे गोठे साफ करायचा. हे सर्व ते इतक्या शांतपणे आणि गुपचूप करायचे की कोणालाही, अगदी पाखरांनाही त्याची चाहूल लागत नसे. जेव्हा सोमा सकाळी उठायची तेव्हा तिला घर अगदी आरशासारखे लख्ख दिसायचे. स्वयंपाकघरात पाण्याची भांडी भरलेली असायची. हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटायचे. ती आपल्या सुनांना विचारायची, अगं सुनांनो, आज तुम्ही इतक्या लवकर उठलात आणि हे काम इतक्या वेगाने आणि इतक्या सफाईदारपणे कसे केलेत? आजपर्यंत कधीच इतके सुंदर काम झाले नाही. सुना एकमेकींकडे बघायच्या. त्या आळशी होत्या की नाही माहीत नाही, पण त्यांनाही आश्चर्य वाटायचे. त्या म्हणायच्या, नाही सासूबाई, आम्ही तर आत्ताच उठलो. आम्हाला वाटले कदाचित तुम्हीच आज लवकर उठून हे सर्व उरकले असेल. दिवस मागून दिवस जात होते. रोज हेच घडत होते. सोमाच्या मनात कुतूहल जागे झाले. हे कोण करत असेल? माझ्या घरात कोणती अदृश्य शक्ती वावरत आहे? देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे की एखादा गंधर्व माझ्या सेवेला आला आहे? एका दिवशी सोमाने ठरवले की आज मी झोपणार नाही. हे गुपित शोधूनच काढेन. ती रात्रीच्या अंधारात घराच्या एका कोपऱ्यात पडद्याच्या मागे लपून बसली. डोळ्यात तेल घालून ती वाट पाहू लागली. रात्र सरली. ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. ताऱ्यांचा प्रकाश अजूनही होताच. तेवढ्यात तिला 2 आकृत्या दारातून आत येताना दिसल्या. एक तरुण मुलगा आणि एक सुकुमार मुलगी. त्यांच्या कपड्यांवरून ते गरीब वाटत नव्हते, पण त्यांचे चेहरे कष्टाने मळलेले होते. मुलीने हातात झाडू घेतला. ती अंगण झाडू लागली. तिच्या हालचालीत एक लय होती, एक भक्ती होती. जणू ती देवाचे मंदिर साफ करत आहे. मुलाने पाणी भरले, सडा टाकला. मुलीने रांगोळी काढायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून सोमाचे काळीज हेलावले. इतकी कोवळी मुले आणि माझ्यासारख्या एका सामान्य धोबिणीची अशी चोरून सेवा करत आहेत. का?
कशासाठी? तिला राहावले नाही. ती धावतच बाहेर आली. तिने जाऊन गुणवतीचा हात धरला. बाळा, थांब. कोण आहात तुम्ही? आणि हे काय चालले आहे? तुम्ही तर उच्च कुळातील वाटता, ब्राह्मणपुत्र वाटता, आणि माझ्यासारख्या धोबिणीची सेवा? हे पाप मला का देत आहात? माझ्याकडून काही अपराध झाला का? सोमाचा आवाज भरून आला होता. गुणवती आणि तिच्या भावाने सोमाचे पाय धरले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. भावाने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. माते, आम्ही कांचीपुरीहून आलो आहोत. आम्ही ब्राह्मण आहोत. माझ्या बहिणीच्या गुणवतीच्या लग्नात एक मोठे विघ्न आहे. ज्योतिषांनी सांगितले आहे की तिच्या नशिबात वैधव्य आहे, आणि हे वैधव्य फक्त आणि फक्त तुम्हीच टाळू शकता. तुमच्या पायाच्या धुळीने, तुमच्या पुण्याईनेच तिचे सौभाग्य वाचू शकते. तुम्हाला प्रसन्न करण्यासाठीच आम्ही ही सेवा करत होतो. सोमा धोबिण स्तब्ध झाली. तिचे मन भरून आले. ती म्हणाली, अरे रे, यासाठी तुम्ही इतके कष्ट घेतलेत? इतके दिवस उपाशी तापाशी राहून माझी सेवा केलीत? तुम्ही मला नुसते सांगितले असते तरी मी आले असते. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, यातच तर जीवनाचे सार्थक आहे. सोमाने क्षणाचाही विचार न करता त्यांच्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली. पण निघताना तिला एका गोष्टीची काळजी वाटली. तिचे पती वृद्ध होते आणि थोडे आजारीही होते. तिने आपल्या सुनांना बोलावले आणि सांगितले, बघा, मी या मुलांच्या मदतीसाठी, एका मुलीचे सौभाग्य वाचवण्यासाठी कांचीपुरीला जात आहे. परोपकार हाच आपला धर्म आहे. पण जर माझ्या पाठीमागे दुर्दैवाने माझ्या पतीचा मृत्यू झाला, तर त्यांच्यावर लगेच अंत्यसंस्कार करू नका. त्यांचे शरीर तेलाच्या घागरीत किंवा द्रोणात सुरक्षित ठेवा. मी परत आल्यावर काय करायचे ते बघेन. सुनांनी होकार दिला. सोमा, गुणवती आणि तिचा भाऊ कांचीपुरीच्या दिशेने निघाले. प्रवास संपून ते कांचीपुरीला पोहोचले. देवस्वामी आणि धनवती यांनी सोमाचे स्वागत केले. त्यांच्या मनातील अर्धी भीती सोमाला पाहूनच पळून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि शांतता पाहून सर्वांना विश्वास वाटला की आता सर्व काही ठीक होईल. लग्नाची तयारी वेगाने सुरू झाली. मांडव सजला. आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, सनईचे सूर. वातावरण मंगलमय झाले. गुणवती नवरीच्या वेशात साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. शुभ मुहूर्त आला. वर आणि वधू बोहल्यावर चढले. मंगलाष्टके झाली. शुभमंगल सावधान असे म्हणत अक्षता पडल्या. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. सप्तपदीचे विधी सुरू झाले. अग्नीला साक्ष ठेवून 7 फेरे घ्यायचे होते. पहिला फेरा, दुसरा फेरा, सर्व काही सुरळीत चालले होते. देवस्वामींचे डोळे पाणावले होते. पण जसा 6वा फेरा संपून 7वा फेरा सुरू झाला, तसे अचानक वराच्या पायातली शक्ती गेली. त्याला भोवळ आली आणि तो धपकन खाली कोसळला. अरे, काय झाले? नवरदेवाला काय झाले? एकच आरडाओरडा झाला. वैद्यांनी नाडी तपासली. त्यांनी मान हलवली. प्राण निघून गेले आहेत. लग्नाच्या मांडवात स्मशान शांतता पसरली. आनंदाचे रूपांतर शोकात झाले. गुणवतीने किंकाळी फोडली. धनवती बेशुद्ध पडली. ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले होते. नियतीने आपला डाव साधला होता. पण तिथे सोमा उभी होती. ती डगमगली नाही. तिने रडणाऱ्यांना बाजूला केले. ती मृत वराच्या जवळ गेली. तिने आपल्या पदराची गाठ सोडली. तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण केले. ती म्हणाली, हे ईश्वरा, हे सूर्यचंद्रा, हे अग्निदेवता, साक्ष द्या. जर मी माझे संपूर्ण आयुष्य पतिव्रता धर्माचे पालन केले असेल, जर मी कधीही खोटे बोलले नसेल, कोणाचेही मन दुखावले नसेल आणि माझी भक्ती सत्य असेल, तर माझ्या आयुष्यात मी कमावलेले सर्व पुण्य, होय,
माझे सर्व पुण्य मी या गुणवतीला दान करत आहे. सोमाने ओंजळीत पाणी घेतले, संकल्प सोडला. मी माझे सौभाग्य, माझे पुण्य या मुलीला देत आहे. असे म्हणून तिने ते पाणी मृत वराच्या अंगावर शिंपडले. आणि काय घडले? ज्या शरीरातून प्राण निघून गेले होते त्या शरीरात चेतना परतली. वराच्या हातापायाची बोटे हलली. त्याने डोळे उघडले. तो उठून बसला, जणू काही गाढ झोपेतून जागा झाला असावा. जय हो, सती सोमाचा जय हो! मंडपात एकच जल्लोष झाला. गुणवतीने सोमाचे पाय धरले आणि ती रडू लागली. आई, तू मला नवीन जन्म दिलास. सोमाने तिला आशीर्वाद दिला, पण तिला माहीत होते की नियतीचा नियम आहे. काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते. तिने तिचे पुण्य दिले होते, म्हणजेच तिचे स्वतःचे संरक्षण कवच तिने काढून टाकले होते. तिकडे सिंहल द्वीपात ज्या क्षणी सोमाने आपला संकल्प सोडला त्याच क्षणी तिच्या घरी अनर्थ घडला. तिचे पती, तिचा तरुण मुलगा आणि तिचा जावई हे तिघेही एकाच वेळी काहीही कारण नसताना मरण पावले. घराचे छप्परच उडून गेल्यासारखी अवस्था झाली. सुनांना सासूबाईंच्या आज्ञेची आठवण होती. त्यांनी रडत रडत तीनही मृतदेह तेलाच्या द्रोणात सुरक्षित ठेवले आणि सोमाची वाट पाहू लागल्या. काही दिवसांनी सोमा घरी परतली. दारावरचे तोरण सुकून गेले होते. घरातून रडण्याचे आवाज येत होते. ती आत गेली आणि तिने ते 3 मृतदेह पाहिले. तिचे हृदय पिळवटून निघाले. तिने ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले तेच आज जग सोडून गेले होते. पण सोमा साधारण स्त्री नव्हती. ती सती होती. तिला माहीत होते की हे तिच्याच दानाचे फळ आहे. पण तिला हेही माहीत होते की ईश्वराच्या दरबारात उशिरा का होईना न्याय मिळतोच. तिने रडणे थांबवले. तिने सुनांना सांगितले, शांत व्हा. रडून गेलेले जीव परत येत नाहीत. पण भक्तीने अशक्य ते शक्य करता येते. ती सरळ घराबाहेर पडली. नदीच्या काठावर गेली. तिथे एक विशाल पिंपळाचे झाड होते. पिंपळ हे विष्णूचे रूप मानले जाते. त्या दिवशी योगायोगाने अमावस्या होती. ही मौनी अमावस्या होती. सोमाने त्या पिंपळाच्या झाडाखाली आसन मांडले. तिने एक शपथ घेतली. आज मी मौन धारण करत आहे. जोपर्यंत माझा हरी, माझा विष्णू माझ्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत मी एक शब्दही बोलणार नाही. मी अन्न पाण्याचा त्याग करत आहे. तिने नदीत स्नान केले. ओल्या कपड्यांनीच तिने पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. हातामध्ये काय होते तर 108 वस्तू. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर ती एक वस्तू पिंपळाला अर्पण करत होती. तिने मनाला पूर्णपणे एकाग्र केले. बाहेरच्या जगाचा विसर पडला. डोळे मिटलेले, मनात फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप. 10 प्रदक्षिणा झाल्या. वयाचा 50वा वाढदिवस. तिचे पाय दुखत होते. शरीर थकत होते. पण संकल्प ढळत नव्हता. 108 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. आणि त्या क्षणी त्या सतीच्या तपाने वैकुंठ हलले. तिची निस्सीम भक्ती, तिचा परोपकार आणि तिचे मौन पाहून साक्षात श्रीविष्णू प्रसन्न झाले. पिंपळाच्या झाडाचा सळसळाट झाला. एक दिव्य प्रकाश तिथे अवतरला. आकाशवाणी झाली. हे कन्ये सोमा, तुझी परीक्षा संपली. तू परक्याच्या सुखासाठी स्वतःच्या संसाराची होळी केलीस. असा त्याग क्वचितच कोणी करतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझे पुण्य तुला परत मिळत आहेच, पण त्यासोबतच मी तुझ्या पतीला, पुत्राला आणि जावयालाही जीवनदान देत आहे. आणि घरी चमत्कार झाला. सोमाचे पती उठून बसले. अरे, मी इतका वेळ का झोपलो? असे म्हणत ते कामाला लागले. मुलगा आणि जावईही जिवंत झाले. सोमा जेव्हा घरी परतली तेव्हा तिने पाहिले की तिचे घर पुन्हा एकदा हसते खेळते झाले आहे. तिच्या डोळ्यातून
कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. तेव्हापासून स्त्रिया मौनी अमावस्येच्या किंवा सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा करतात. 108 प्रदक्षिणा घालतात. मौन पाळतात. कारण त्यांना विश्वास आहे की सोमासारखीच ईश्वराची कृपा त्यांच्यावरही होईल आणि त्यांचे सौभाग्य अखंड राहील. मंडळी, ही कथा केवळ एक दंतकथा नाही. यात एक मोठे जीवनसूत्र दडलेले आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचेच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. शब्द हे धन आहे, पण ते योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच वापरले पाहिजे. मौन हे त्या शब्दांना धार देणारे साधन आहे. तर मग या मौनी अमावस्येला आपण काय संकल्प करायचा? पूर्ण दिवस शक्य नसेल तर निदान सकाळी उठल्यापासून पूजेपर्यंत किंवा काही ठराविक तासांसाठी मौन पाळा. या काळात कोणाशीही बोलू नका, अगदी खुणेने सुद्धा नाही. मनाशी संवाद साधा. 2. पवित्र स्नान. जर गंगेवर जाणे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाका. स्नान करताना गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती या श्लोकाचा उच्चार करा. 3. दानधर्म. सोमाधोबिणीने जसे पुण्यदान केले तसे आपण गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा तीळगुळ दान करू शकतो. थंडीचे दिवस असल्याने ब्लँकेट दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. 4. पिंपळ पूजा. जवळच्या मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध अर्पण करा आणि 108 प्रदक्षिणा घाला. 5. पितृतर्पण. हा दिवस पितरांना समर्पित आहे. त्यांच्या नावाने तर्पण करा. त्यांना पाणी द्या. यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. शेवटचा संदेश मंडळी. सोमाधोबिणीची कथा आपल्याला शिकवते की जगातील सर्वात मोठी शक्ती प्रेम आणि त्याग आहे. जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी काही करतो तेव्हा देव आपले रक्षण करण्यासाठी धावून येतोच. तुम्हीही तुमच्या आयुष्यात सोमा बना, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरा आणि मौनाच्या सामर्थ्याला ओळखा. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? ही कथा ऐकून तुमच्या मनात काय विचार आले हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे मला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याचे बळ मिळते. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही या पवित्र कथेचा लाभ घेता येईल. आणि हो, अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.